पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला मराला माझीच गाडी दिसली होती? मॅडम सॉरी, पण सिग्नल लागला होता म्हणून क्रॉस करत होते। तुमचं लक्ष नव्हतं, तुम्ही सिग्नल मोडले। माझी काहीच चूक नाही। अच्छा, म्हणजे चूक माझी आहे? शैलजा सदावर्ते कधीच चुकत नाही, चुकून सुद्धा नाही, कळलं? बाबा माझी वाट बघत असतील तर काही करून बाबांना फोन करणं जास्त महत्त्वाचं आहे। दादा ऐका ना, मला तुमच्या फोनवरून एक कॉल करू द्याल प्लीज? काय ना, माझा फोन स्विच ऑफ झाला आणि खूप महत्त्वाचा फोन करायचा। करू? करा ना। थँक्यू थँक्यू। मनोहर, तुझ्या बायकोला सांग, आज जे काही वागले ना ते पहिलं आणि शेवटचं। यानंतर जर परत ती हे असं वागली तर मात्र मी देवा देवा देवा, बाहेरच्यांनी ऐकलं तर काय म्हणतील? जसं काय मी माझ्या भाचीला विहिरीतच ढकलून दिलंय। खरं तर हे मी करायला हवं होतं 20 वर्षापूर्वी तुझ्या बाबतीत। अरे मग का थांबलास? तेव्हाच ढकलून द्यायचं होतं ना मला विहिरीत। मेले असते तर काय झालं असतं? असंही काय फायदा रे माझा जिवंत राहून? प्रेत करून ठेवलंय माझं नुसतं प्रेत, फक्त जाळायचं बाकी आहे। आवर स्वतःला, आपण काय बोलतोय ह्याचं भान नाहीच तुला? निदान कोणाशी बोलतोय ह्याचं तरी भान ठेवायचं। बाबा फोन का उचलत नाहीये? दादा थँक्यू। म्हणजे चूक माझी आहे? एक सेकंड, प्रभासला असं फोर्स नाही करू शकत। आफ्टर ऑल त्याला स्वतःचे ओपिनियन्स असू शकतात ना। कॅश, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक न कळणारी पिढी आहे तुमची, त्यामुळे मत आणि अट्टहास यातलाही फरक तुम्हाला कळणार नाही। गॉट इट? बाजूला बाजूला हो।
शैले काय झालं शैले 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 काय गेली प्रवासची गाडी तर इथंच आहे. ए इकडे ये ना लवकर, ती गाडी घे. अरे लवकर ये की, गाडी घे. तू गाडी काढ ना, आपली गाडी काढ ना. गाडी काढ, ती गाडी घे पटकन ये मागा. आणि किती उशीर, आणि एवढा वेळ काय करत होतीस आतमध्ये? रमले होते प्रवासमध्ये. चल अगं चल. तू असं नको ना करूस. तू चूक काय झाली माझी सांग ना मला. हे बघ ते लोक लेट येणार होते म्हणून मी इथे होतोय. तू हे बघा तू आय एम सॉरी तू, पण तू माझं ऐकून तर घे. हे बघा तू, मला असं वाटतं ना नक्कीच काहीतरी कन्फ्युजन झाले तू. तू हे बघ ऐक तू 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 असं का करतेस तू? ए शैले शैले ए जाऊ दे, गाडी महत्वाची. ए तू गाडी घे, गाडी घे. ही मी ती गाडी चालवतो आणि त्याला ते तू मागे रे आमच्या. तू ऐक ना तू असं का करतेस तू? तू प्लीज तू आय एम रिअली सॉरी, पण मला खरंच माहित नव्हतं. चल ना तू गाडीत बसूया ना आपण. अगं ऊन बघ ना केवढं आहे. ताई, तुझे जीजू आहेत ना, त्यांच्या गालावर हलकीशी खळी पडते, अगदी माझ्यासारखी. ताई म्हणजे इथे सुद्धा आम्ही सेम आहोत. अगं प्रभासने काय भारी गिफ्ट दिलंय माहितीये मला, एकदम विषयच नाही. म्हणजे तुला बघायचंय? थांब. ये ताई, काय तुझं लक्षच नाही माझ्याकडे? पूर्वी फोन स्विच ऑफ झालाय माझा. बाबांचा फोन येत होता, त्यांना यातलं काही कळलं नसेल ना. आता कधी ना कधी तर कळणारच आहे ना ताई. प्रेम असं लपून कुठे राहतं? अगं पण त्यांना किती टेन्शन आलं असेल उर्मी. हे बघ, आपल्याला लवकरात लवकर घरी पोहोचायला पाहिजे. चल लवकर. मला पण वेध लागले प्रभासच्या घरी जायचे. एवढा गोड कसा वागू शकतो अगं तो माझ्याशी? एक काम करते, मी त्याचं नाव ना गोडुली म्हणून सेव्ह करते. ए नाही नको, जानूच राहू दे. मी करते ना सेव्ह. ठीक आहे. 2 मिनिट दे फोन. काय करतेस ताई? कोणाला करतेस? काय उर्मी, बाबा फोन उचलत नाहीयेत. मला आता अजून टेन्शन आलंय त्यांचं. अय्या हो ग, मला पण. हो ना. प्रभासच्या आत्याचं. दादा, मला तुमची काळजी समजते, पण तुम्हाला माहिती आहे ना की हा चूक रजनीची आहे, विणाची नाही. आणि दादा प्लीज, ती परत आल्यावर तिला इथे काही रागवू नका, काही बोलू नका. कारण तुमच्या मनातला राग आणि तिच्या मनातली भीती गावकऱ्यांच्या नजरेतून सुटणार नाही. त्यांना उगाच चर्चेला विषय नको. दादा,
काय हो रघुनाथराव, तुमच्या दोन्ही दिवट्या कुठेतरी हुंडारायला गेल्यात म्हणून आरतीला उशीर होणार वाटतं. नाही म्हणजे देऊळ तुमच्याच मालकीचं आहे आणि वीणाच आरतीला सुरुवात करते हे जरी खरं असलं ना तरी त्यासाठी आमचा खोळंबा कशाला. मी गप बसाव. देवाना तोंड दिलंय म्हणून काही बोलायचं का? कुलकर्णी काका, आई खरं तेच बोलते. वीणा नाही आली तर आरती होणार नाही हे तिलाच नाही तर संपूर्ण गावाला माहिती. एक मिनिट शांत राहा सगळेजण. वीणा आली नसली तरी सुद्धा मी जिवंत आहे अजून. आरती ठरलेल्या वेळातच होणार. बाबा, वीणा ये. बाबा, पांडुरंगा, आज माझ्यामुळे बाबांना खूप त्रास झाला आणि यापुढे तो चुकून सुद्धा होता कामा नये. माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर कायम समाधान दिसावं एवढीच इच्छा आहे रे माझी. आतू आतू अगं ऐक ना माझा आतू. आतू प्लीज. हे बघा तुम्ही मुद्दाम नाही केला अगं. खरंच सांगतोय आतू. तू माझा काका काका प्लीज काका बोला ना तुला काहीतरी. हरी काका, आतू मीर तुला माहिती आहे ना सगळं. बोल ना यार. आतू आतू तू म्हणण्याची लाज नाही वाटत तुला? मी सोड ना मीर. काय सोडणार? त्यापेक्षा तूच आम्हाला सोड आणि जाऊन राहा त्या रिहर्सल हॉल मध्ये. काय करतोय? तुला तुझे ते मित्र महत्वाचे आहेत ना. नाहीतर काय, जेवायला आणि झोपायला फक्त घरी येतोस आणि बाकी दिवस रात्र त्या रिहर्सल हॉल मध्ये पडीक असतोस. आमचा कधी विचार तरी येतो का मनात? आमचं सोड रे, आमची कदर तर कधी केलीच नाहीस तू. पण निदान तुझ्या आत्तूचा तरी विचार करायचा ना. तिने तुझे सगळे लाड पुरवले, सगळे हट्ट पूर्ण केले. तिची एक इच्छा नाही पूर्ण करू शकत तू. तुझ्यामुळे त्या सरपोतदारांनी किती अपमान केला तुझं काही कल्पना आहे का तुला? अरे आपल्या बिझनेस सर्कल मध्ये तुझ्या तुला किती मान आहे माहितीये का तुला? अरे तो कुठे लक्ष देतो बिझनेस मध्ये? शैले 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 बाबा मध्ये पडू नका. शैले आवर स्वतःला. अगं मला मान्य आहे प्रभासच्या हातून चूक झाली, पण त्याची एवढी मोठी शिक्षा. स्वतःला शिक्षा देते. अट्टू प्लीज थांब. दादूने मुद्दाम नाही केलंय. हे बघ, नक्की काहीतरी कन्फ्युजन झालंय, मला खात्री आहे. मलाही त्याची खात्री होती. शैलजा, अगं हे स्वतःला शिक्षा करून ही काय हो ना वंश. ज्याने चूक केलीये त्याला तुम्ही काहीच बोलत नाहीये आणि तुमची चूक नसताना देखील तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेताय. माझी चूक होती आहे. मी प्रभासवर विश्वास ठेवला ही चूक आहे माझी. चूक आहे. मी सोड. आतू आतू स्टॉप इट. आतू स्टॉप इट. आतू मग काय आता नाक घासून माफी मागायला लावू तिला? नाशिकला मैत्रिणीकडे जाताना वीणाला सोबत घेऊन गेली तर इतकं काय चुकीचं केलं उर्मीने? मनोहर, तुझ्या बायकोला म्हणावं मुळात घरी यायला उशीर झाल्याचा मुद्दा नाहीच आहे. खोटं बोलून घराबाहेर जायला विरोध आहे माझा. आणि मुळात या मुलीला इतकी मुभा असताना ती घरच्यांची खोटं बोलून बाहेर जाऊच कशी शकते? घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सूट आहे तिला. मग अशी बेफिकीर बेजबाबदार कशी वागू शकते ही उर्मी? घरच्यांना न सांगता खोटं बोलून बाहेर जाते ही.
मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करताना थोडी सुद्धा लाज नाही वाटली हिला? दादा प्लीज प्लीज शांत व्हा. मला मान्य आहे की उर्मी चुकीचं वागली आहे. मला असं वाटतं की आत्ता ओढून काही फायदा नाही आहे. पुढच्या खेपेला असं होणार नाही याची खात्री घेऊया, म्हणजे त्या दृष्टीने समजून काढूया तिची. हो बाबा, मलाही मामांचं म्हणणं पटतंय आणि उर्मी परत अशी चूक नाही करणार. वीणा, तू हे कसं काय बोलू शकतेस? अगं तिच्या वागण्याचा सगळ्यात जास्ती त्रास तुला झालाय आणि तरी तू तिची बाजू सांभाळून घेतेस. बाबा हो, तुम्हीच मला सांगितलं होतं ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि वाणी गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. बाबा प्लीज, झालं गेलं विसरून जाऊयात ना. हे बघा, हवं तर मी तुमची माफी मागते. एक सेकंड, काय 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 फालतूगिरी आहे? का माफी मागतेस तू? मी इतकं काही चुकीचं वागलेच नाहीये मुळात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मम्मी खोटं बोललीये, मी नाही. आणि जरी ती खोटं बोलली असेल तर त्यात काही गैर आहे असं मला नाही वाटत. असं कसं म्हणतेस तू उर्मी? कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलणं हे चुकीचंच आहे. हो का? मग मम्मीने खरं कारण सांगितलं असतं तर दादा मामाने सोडलं असतं का तुला माझ्या बरोबर? हे बघ उर्मी, तुझ्या हातून ना, आपल्या हातून खरंच चुकलंय आणि त्याचा सगळ्यांना त्रास होतोय, बाबांना, मामाला. ह्याला त्रास होणं नाही, ओढून घेणं म्हणतात. आणि इतका त्रास होत असेल ना माझ्या वागण्याचा तर मला नाही राहायचं या घरी. आत्ताच्या आत्ता घर सोडून निघून चाललीये मी. उर्मी, मी बघते. उर्मी, उर्मी, उर्मी काय करतेस तू? उर्मी, हे बघ, तू आधी शांत हो. उर्मी, काय वेडेपणा आहे हा? हे काय? वेडेपणा नाहीये, वेळी सुचलेलं शहाणपण आहे. या घरातल्यांना माझ्यावर एवढाही विश्वास नसेल ना तर नाही राहायचंय मला घरी. उर्मी, अगं हे बघ, बाबा जे काही बोलले ना ते रागाच्या भरात होतं बाळा. ऐक. हो, रागवण्याचा कॉन्ट्रॅक्ट फक्त दादा मामाकडे ना या घरी. उर्मी, बघितलंस, आला ना राग? तुझ्या मनाला लागेल असं बोलल्यावर राग आला ना तुला पण. हे बघ उर्मी, तुझ्या ह्या निर्णयामुळे जितका त्रास आम्हाला होणार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुला होणार आहे. चालेल मला, माझं मी बघून घे. उर्मी ऐक ना, हे बघ उर्मी, तुला माझी शपथ आहे, तू हे असलं काहीही करणार नाहीयेस. उर्मी, बॅग दे. तू सोड बॅग. तू सोड बॅग. बॅग सोड. तू सोड. उर्मी, बॅग सोड. ऐक ना माझं. तू नेहमी काय तू करायचं? तू बॅग नाही, मला दे, मला दे. मी ठरवलंय मी जाणार आहे घर सोडून. चिडले होते ना मी. ओ गॉ. चला आवरा पटपट. लक्ष्मीपूजनाची तयारी करायची की नाही आपल्याला? सेल्फी पण काढायचे नंतर काढूया आपण. चल. हो, पुढे मी येते. लवकर ये. हा, आमच्याकडे लक्ष्मीपूजन सुरू होईल, त्याच्याकडे पण असेल का? I'm sorry तू. माझ्या चुकीची शिक्षा तू नको ना करून घेऊस. तू एक काम कर, तू ही छडी तू घे आणि तू मला मार, मला शिक्षा दे. तू नको ना स्वतःला मारून घेऊस. तू मला समजले, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना ग. पण आता अगं मी पुन्हा पुन्हा तुला तेच सांगेन, मी मुद्दाम नाही करत अगं. आता यापुढे ना तुला जसं हवं असेल ना तसंच सगळं मी करेन.
खरंच अत्तू. अत्तू, तुझा विश्वास बसत नाहीये का? अत्तू, तुला हवं असेल ना तर मी आत्ता त्या सरपोतदारांच्या घरी जाऊन त्यांची माफी पण मागायला तयार.